सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमः। ओकास वंदामि भन्ते भारतेन कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते तीसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। अहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि नागमन संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमजपमादटाना वेरमणि सिक्खापदं तीसरणेन सद्दिं साधु साधु धम्मं नमामि। येथे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम आपल्या सर्वांच्या श्रद्धेमधून दानामधून या ठिकाणी संपन्न होत आहे। हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे त्याचं सर्व श्रेय जे दानदाते आहेत, श्रद्धावान आहेत, त्यागी आहेत, शीलवान आहेत, अशा सर्व उपासक उपासिकांचं हे महापुण्य आहे आणि त्यांना या कार्यक्रमाचं श्रेय प्राप्त होत आहे। जे उपासक औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, बुलढाणा या भागामधून आलेले आहेत, त्यांचं सुद्धा महापुण्य आहे की त्यांना आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं आणि या कार्यक्रमाचे ते साक्षीदार बनले। आजच्या या दिवसासाठी या भूमीमध्ये जे काही ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे आणि हा क्षण प्राप्त होण्यासाठी या पाठीमागची जी प्रेरणा आहे या ठिकाणी 2 कुट्या सुद्धा बनवलेल्या होत्या
आणि एक हौद बनवलेला आहे. त्यावेळेला त्यांनी विनंती केली, लोकोत्तर महाविहार चौका येथे येऊन, भंतेजी मी आपल्या जिल्ह्यासाठी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यासाठी मी काही कुशल कर्म पुण्यकर्म करू इच्छिते. यासाठी ही जमीन, हे विहार, ह्या 2 बनवलेल्या खोल्या आणि बनवलेला एक हौद आपण त्याचा स्वीकार करावा. त्यासोबत ही जी जमीन आहे, ही जमीनही दान देऊ इच्छिते. आम्ही त्यांना हो म्हटलं नाही. विहार बघेल, जमीन बघेल, कुठे आहे, कशी आहे, जर योग्य वाटलं तर स्वीकार केलं. तर त्यांना जवळपास 3 वर्ष वाट बघावी लागली आणि शेवटी त्यांनी असा संकल्प केला, हे जे विहार मी फक्त लोकोत्तरा महाविहार चौक्यालाच दान देवी, इतर कुठेच माझी इच्छा नाही दान देण्याची, असं त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि 3 वर्ष त्यांनी वाट पाहिली. मग शेवटी आम्ही इथे आलो. त्यांनी सांगितलं की भंतेजी, माझ्यावर जे ओझं आहे, हे ओझं माझ्या डोक्यावरचं तुम्ही कमी करा, ही जमीन स्वीकारा. कुशल कर्मासाठी, पुण्यकर्मासाठी कोणीतरी त्याला कारण बनावं लागेल. भव्य दिव्य कार्यक्रम एका पाठोपाठ हे लागून येत असतात आणि समाजासाठी ते एक आदर्श उदाहरण घडतं. तसा बुलढाणा जिल्हा भिक्खू संस्थेच्या माध्यमाने पुढेच आहे. येथे जास्तीत जास्त यांनी ही जागा बघितली, त्यांच्याही मनामध्ये इच्छा ठीक असू दे. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की भंतेजी, माझी अशी इच्छा आहे की या ठिकाणी एक बुद्धरूप बनवावं. तर त्यांना संमती देण्यात आली आणि त्यांनी पाहता पाहता सुंदर अशा बुद्धरूपाचं निर्मिती केली. त्यानंतर पंडित जोगदंड ही मूर्ती पाहिल्यानंतर त्यांच्याही मनात इच्छा उत्पन्न झाली की जर याला सोनेरी कलर दिला तर किती चांगलं होईल. आणि या बुद्ध विहारासमोर जर एक गेट बनवलं आपण, साचीचं गेट, त्या जागेला जास्तीची शोभा येईल. त्यांच्याही मनामध्ये दान प्रवृत्ती उत्पन्न झाली, इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांनी सुद्धा सुंदर असं साचीचं गेट बनवलं. सुंदर असा बुद्धरूपाला सोनेरी कलर दिला. बुद्ध धर्मातून जे काही काम करतात त्याची ही फलश्रुती असते. ते पाहिल्यानंतर कोणालाही आनंद वाटतो. म्हणजे ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, श्रद्धा ठेवून काम केलं, त्यांच्या श्रद्धेचं काय झालं हे त्यांचं महापुण्य असतं. तर त्यानिमित्तानेच आज आपण या ठिकाणी बुद्धमूर्तीचा बोधी वृक्ष, हे जे बोधी वृक्ष आज आपण या ठिकाणी लावलेलं आहे, हे बोधी वृक्ष साधन आहे. हे बोधगयावरून अशोक आणि भिक्षुनी संघमित्रा या 2 भावंडांनी बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला प्रयाण केलं. तेथे गेल्यानंतर
बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. सगळा श्रीलंका, सुमात्रा, जावा हे सगळे देश आली. ते आणण्याचं श्रेय भदंत ज्ञानरक्षित, जे तुम्हाला सर्वांना परिचित असतील, यूट्यूबवरती अजून व्हॉट्सअपवर काय त्यांचे प्रोग्राम नेहमी चालतात. ते एक वेळेला श्रीलंकेला गेले आणि त्यांनी ही इच्छा व्यक्त केली की जर आपण ही बोधिवृक्षाची फांदी आपल्याला भारतामध्ये नेता आली तर किती चांगलं होईल. म्हणून त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली. तेथे जे विहाराधिपती आहेत त्यांच्याकडे, आणि त्यांनी सहज होकार दिला, तुम्ही भारतामधून आलेला आहात तर तुम्ही फांदी नेऊ शकता. तर तशा पद्धतीनं त्याची एक फांदी भंते ज्ञानरक्षित बौद्ध पौर्णिमेच्या 2014 ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर ही फांदी कुठे लावावी, कुठे जगवावं, कुठे ठेवावं, हा बोधिवृक्ष हा काही साधा नाही आहे. तर त्यामुळे त्यांना मोठी विवंचना होती आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की म्हणते आपल्याकडे जागा आहे पण आपल्याकडे बोधिवृक्ष नाही आहे, तर आपण हा इथे लावलं तर चालेल का. लोकुत्तरा महाविहार चौकायचं. तर आम्ही सांगितलं की ठीक आहे, आपल्याला तो लावता येईल. तर अशा पद्धतीनं तो बोधिवृक्ष लोकुत्तरा महाविहार येथे लावण्यात आला. आता खूप मोठा बोधिवृक्ष झालेला आहे, तुम्ही बघितलं असेल, कोणी गेलं असेल तर. तर त्या बोधिवृक्षाची फांदी भंते खमसिंग यांनी त्याचं रोप तयार केलं. एक फांदी थायलंडला नेली आणि दुसरी फांदी जे तिथे ठेवली होती ते आपण येथे घेऊन आलो आणि त्या बोधिवृक्षाचा आज आपण सर्वांच्या साक्षीने वृक्षारोपण केलेलं आहे. तर असे हे महापुण्यवान लोक त्याला येत आहे. आपण सर्वजण अनुमोदनास पात्र आहात, पुण्यास पात्र आहात. तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांचे पुण्यकर्माबद्दल साधुवाद. गौतम बुद्धा बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने मानसन्मानाचे दिवस लाभले आणि रक्ताचा एक थेंबही न सांडू देता आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल ज्यांच्यामुळे झाला, असे आपले बाबासाहेब, त्यांच्या पुण्याने आज आपण सुंदर अशा प्रकारच्या या विहारामध्ये स्थानापन्न झालेलो आहोत. निमित्त आहे की या ठिकाणी आताच भंतेजीने सांगितलं, सुंदर अशा या बुद्ध रूपाचं निर्माण झालेलं आहे. या बुद्ध रूपाची प्रतिस्थापना, लोकार्पण सोहळा, ओरिजिनल बोधिवृक्षाचा या ठिकाणी रोपण आणि विहाराचं जे प्रमुख प्रवेशद्वार आहे, या द्वाराच्या कमानीचं ओपनिंग, उद्घाटन अशा प्रकारचे 3 कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहेत. आणि या निमित्ताने उपस्थित माझे आचार्य उपाध्याय, तुम्हाला माहिती नसेल भंतेजी थायलंडला 18 वर्षापर्यंत राहिले आणि खूप हुशार असल्यामुळे इंग्रजी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे, कमांड आहे. तिथली थाई भाषा शिकले आणि जे काही भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप डीप नॉलेज आहे, असा अभिधम्माचा अभ्यास त्या ठिकाणी केला, दीर्घ कालावधीपर्यंत केला. सोबतच धम्मविनयाचा अभ्यास केला
आणि प्रचंड ज्ञान घेऊन आपल्या मायभूमीमध्ये परतले. 18 वर्षापर्यंत एवढ्या दीर्घ कालावधीपर्यंत खूप अभ्यास झाला. आणि मग हे ज्ञान कोणाला वाटायचं? तर मग एक कृतज्ञता की मी ज्या भूमीमधून आलो त्या भूमीतल्या लोकांना पाहिजे तशा प्रकारचे दान मिळालं. बंतेजी आचार्य आहेत विपश्यनेचे, तर त्यांचे अनेक साधक त्यांच्याकडे प्रशिक्षित झाले, शिकले, देशविदेशामध्ये गेले. त्यांना एक कृतज्ञता होतं की आपले गुरुजी जे काही निर्माण करतील तर त्याच्यामध्ये आमचं योगदान असेल. तर त्यामध्ये एक कुनिको ओनो नावाच्या एक जपानच्या मॅडम होत्या. तर त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक विहार बंतेजीला लोकुत्तरा महाविहाराच्या प्रिमाइसमध्ये तिथे निर्माण करून दिलं. मग तिथून पुढं सुरुवात झाली. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे IAS ऑफिसर डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि त्यांच्या सुविध धर्मपत्नी रोजाना व्हॅनिज कांबळे यांनी जवळपास 5 कोटी रुपये खर्च करून भारतातील पहिलं भिक्खू ट्रेनिंग सेंटरची इमारत बंतेजीला तयार करून दान दिली. आणि त्या ठिकाणी भिक्षूच्या आणि सामनेरांच्या प्रशिक्षणाच्या बॅच मागून बॅच निर्माण होत आहेत. तिथे बंतेजी अभिधम्म शिकवतात. आणि थायलंडचे असतील, बर्माचे असतील, लंकेचे असतील, तर या थेरवादी देशातील की ज्या देशामध्ये बुद्धवचन जशाचे तसं टिकवून ठेवण्यात आलेलं आहे, तर या देशातले भिक्षू तिथं काही शिकण्यासाठी येतात आणि काही टीचर म्हणून शिकवण्यासाठी येतात. त्यांचा सर्व खाण्यापिण्याचा, जाण्या येण्याचा, राहण्याचा सर्व खर्च आमच्या संस्थेच्या वतीने बंतेजी करतात. इंग्रजीवरती प्रभुत्व असल्यामुळे अनेक देशामध्ये बंतेजीला जाण्याचा अवसर प्राप्त झाला. त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. आणि तुम्हाला माहीत असेल की जे पाश्चिमात्य राष्ट्र आहेत अतिशय प्रगत आहेत. मग ते अमेरिका असेल, इंग्लंड असेल, नाही का, उत्तरेकडे जपान असेल, तर या देशामध्ये गव्हर्नमेंटच्या वतीने बंतेजीला निमंत्रित करण्यात आलं तिथं बौद्ध धर्मावरती व्याख्यान देण्यासाठी. आणि ते लाईव्ह टेलिकास्ट रेडिओवरून प्रसारित करण्यात आलं त्या कालावधीमध्ये. 2003-04ची गोष्ट असेल. हां, 2004ला लंडनच्या रेडिओवरून ते प्रसारित करण्यात आलं. अशा मग आता थायलंडला राहिले, लंकेला गेले, बर्माला गेले, लाओसला गेले, कंबोडियाला गेले. अशा जगातले जे प्रमुख राष्ट्र आहेत या देशामध्ये जाऊन बंतेजीने बौद्ध धम्म शिकवलेला आहे. परंतु कुठेच त्याचा गाजावाजा नाही करत आहे. हे कधी कधी आम्हाला एक कृतज्ञता वाटते की आमचे गुरुजी एवढे मोठे आहेत, मग आम्ही का सांगू नाही. आम्हाला ते वाटतं म्हणून आम्ही सांगतो. बंतेजीने कुठं कधीच सांगितलेलं नाही. सन्मानपूर्वक निमंत्रण आलं, जाण्या येण्याचा खर्च पेड करतायत, दान देत आहेत, बंतेजी विमानानं चालले जात आहेत. आणि त्या ठिकाणचा प्रोग्राम संपला की परत आपल्या मायदेशामध्ये येत आहेत. इथे आल्यानंतर कोणालाही विमानतळावर बोलत नाही की चला मी आलो, माझं स्वागत करा, अमुक करा. हे कधीच नाही केलं जीवनामध्ये. आम्हालाच वाटतं आम्हीच जातो तिथे आणि बंतेजीला रिसीव्ह करतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये क्वालिटी असते, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता असते, ज्यांच्यामध्ये विद्वत्ता असते, ज्यांच्या पारमिता असतात, त्यांच्याकडनं अशा प्रकारचं पुण्यकर्म होतं. आणि ते बंतेजी आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी की ज्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आई पात्र आहेत अशा शकुंतलाई चव्हाण. अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे ह्या आई, अध्यात्मावरती खूप मोठा विश्वास, सदाचाराने संपन्न. त्यांना असं वाटलं की हे मला दान करायचे मरायच्या अगोदर. आणि जसंही माहीत झालं तर हे दान स्वीकारण्यासाठी खूप मोठमोठाले, मी नाव नाही सांगत आहे, महास्थवीर बंतेजी स्वतःहून आईला म्हटले होते काय आहे ते आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. आणि इथं आले, पाहून गेले सर्व गोष्टी. त्यांना ते पटलं, रुचलं, आवडलं. आई हो बी म्हटलं नाही, नाही बी म्हटलं नाही. त्यानंतर आईच्या सोबत एक साळवे म्हणून होते, साळवे गुरुजी, माणिक साळवे, शिक्षक होते ते. तर त्यांना घेऊन ते औरंगाबादला आले. औरंगाबादला आल्यानंतर
त्या आईला त्या गुरुजीने एक मदत केली की चला ठीक आहे आपण बंतेजीकडे जाऊ. मग मोठ्या बंतेजीकडे आले आणि बंतेजीला म्हणले, बंतेजी माझं दान स्वीकारून माझ्यावरती अनुकंपा करा, माझा पुण्यकर्म होऊ द्या, माझं दान स्वीकारा. तर बंतेजी म्हणे, आई असे खूप जण म्हणतात, पण मला जर जागा पसंत नाही आली तर मग मी काही स्वीकारत नाही, उगाच कशाला स्वीकारत बसू, मला ठीक वाटलं तर ठीक आहे. मग बंतेजी तुम्ही बघता कधी, तुम्ही लगेच आमच्यासोबत चला आणि ती जागा बघा. तर म्हणे आमच्या सवडीनुसार येऊ. मग आमची तारीख घेतली. मी भंतेजीसोबतच पहिल्यापासून भंतेजीसोबतच आहे. मग भंतेजी आणि आम्ही या ठिकाणी आलो, हे लोकेशन वगैरे बघितलं. कधी कधी ती जागा पण पावन असते, पवित्र असते की त्या ठिकाणी कधी काळी अरंतुक राहून गेलेले असतात. तर अशा ठिकाणी असं महत्त्वाचं काम होतं की जे आज अतिशय महत्त्वाचं, की ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली, त्याच बोधिवृक्षाची शाखा या ठिकाणी रोपण होते. ते ही भूमी खूप पुण्यवान आहे, उगाचच नाही होत आहे. आणि हे ठिकाण पाहिल्याबरोबर मग बंतेजीला ते पसंत आलं. बंतेजी म्हणाले ठीक आहे मी स्वीकार करतो. तर बंतेजीला म्हणजे बंतेजी तसं नाही, कागदोपत्री स्वीकार करा त्याचा लवकरात लवकर. आम्ही चिखलीला गेलो. तिथे आईनं रेतसरपणे आमच्या नावावरती रजिस्ट्री करून दिली, आमच्या संस्थेच्या. आणि ते झाल्यानंतर मग नुसतं विहारच नव्हतं, ते इथे कुठ्या पण होत्या. आईने इथे हौद पण बांधून दिलेला होता. म्हणजे त्यांचं ते अगोदरचं कार्य आहे की त्यांनी ते केलेलं होतं. इथे हे सर्वची सर्व राजी खुशीने प्रसन्न मनाने माझी श्रद्धा असल्यामुळे मी बंतेजीला दान करते असं त्यांनी लिहिलं त्यांच्या हाताने, तिथे सांगितलं. आणि त्या आईने ते दान केलं. पुढे चालून काळा वेळाला अनुसरून आईला थोडंसं काही आजार झाला. आणि ते म्हणजे पाहिजे तशी बुद्धमूर्ती नव्हती. आणि मग परत आई औरंगाबादला आल्या. बंतेजी तुम्ही ते डेव्हलप कधी करणार आहे, मला तिथे राहायचं आहे आणि मूर्ती पण नाही आहे तिथे. बंतेजी म्हणाले ठीक आहे मी मूर्ती आणतो. आणि थाई बुद्ध रूप आज तुम्ही बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर कुठल्या मूर्त्या जर वितरित होत असेल तर त्या केवळ आणि केवळ थायलंडच्या, कारण त्यांची बनवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे आणि ते बुद्धरूप एकदम सुंदर आहे. आणि त्या लोकांची श्रद्धा पण अशी आहे की ते लोक स्वतः ते डोनेट करतात, दान करतात. फक्त आपल्याला जो काही इथला जो कस्टम चार्जेस आहे तेवढाच पेड करायला लागतो, बाकीचं सर्वचे सर्व ते लोक दान करतात. आणि मग बंतेजींनी त्या मूर्त्या ऑलरेडी आपल्या लोकोत्तराला आणलेल्या होत्या. त्यातली एक मूर्ती आणली आईच्या समोर, त्याचं प्रतिस्थापन केलं त्या ठिकाणी. खूपच प्रसन्न झालं, आनंदी झालं. बंतेजी म्हणे आता म्हणे माझ्या दानाचं चीज झालं म्हणे, खूप समाधानी झाले. आणि आईच्या त्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून, प्रसन्नता पाहून बंतेजी खुश झाले की त्याने दिलं तर त्यांना प्रसन्नता निर्माण झाली. तर या ठिकाणी त्या आईने हे सर्वची सर्व भिक्षू संघाला दान केलं. आणि दान करत असताना की ते केवळ आणि केवळ भिक्षू संघाच्या ॲक्टिव्हिटीज चालाव्यात, मला पुण्य मिळत जाईल. आणि जे भिक्षू संघाला दान केलं जातं तर त्यामध्ये सम्यक संबोध असं म्हणतात, भिक्खू संघस्स दिन्नंग महाफलंग महाआनिसंसंग. कुठेही जर दान दिलं तर पुण्य होतं, पण ते मुक्तावस्थेला प्राप्त होईल एवढं सहाय्यक बनत नाही. की जे भिक्षू संघाला दान जे कोणी लोक करतात तर त्यांचं एवढं पुण्यकर्म होतं की ते सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी ते पुण्यकर्म त्यांना सहाय्यक बनतं, एवढं मोठं पुण्य होतं. आण्याची जाणीव त्या आईला होती. आणि म्हणून त्यांनी बंतेजीला दान केलं. आणि बंतेजीच्या माध्यमातून मग या ठिकाणी विकास सुरू झाला. अगोदर 2-3 बंतेजी या ठिकाणी राहून गेले. आणि त्यानंतर काळ्या वेळाला अनुसरून राहुल बंतेजीच्या अगोदर कुलदीप बंतेजी पण इथे राहिले, आता पण राहत आहेत, जाऊन येऊन करत होते, राहत आहेत. आणि त्यानंतर मग राहुल बंतेजी इथे आले. तर राहुल बंतेजी आल्यानंतर ते बंतेजीच्या हाताखाली शिकले, बंतेजीच्या हाताखाली राहिले, एक कौशल्य. आणि बंतेजीचे जे काही श्रद्धा संपन्न उपासक आहेत, या उपासकांशी कोणत्या काय कौशल्य म्हणतो आपण त्याला, की लोकांना संघटित कशा प्रकारचं करायचं, तर हे कौशल्य पण त्यांच्याकडे बऱ्यापैकी आहे. आणि दुसरी एक श्रद्धा की मला जे मिळेल ते मी विहाराला लावण, मला जे मिळेल ते मी विहाराला लावण. तर ही कुशल चित्ताची चेतना असल्यामुळे आपल्या या भागामध्ये बऱ्याचशाच लोकांनी परिस्थितीने चांगले आहेत तर त्यांनी पण सगळ्या हाताने या ठिकाणी मदत केली.
आणि परिणामी स्वरूप पाहता पाहता अवघ्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी इतका मोठा हा चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर भिक्खू संघामध्ये माझ्या डाव्या बाजूला बसलेले हे दिव्यनाग भंतेजी आहेत. भंतेजी बोलता बोलता हे बोलले की सर्वात जास्त भिक्षू दिलेले आहेत, पण थोडीशी खंत एक अशी पण आहे की या जिल्ह्यातून प्रवर्जित झाले पण या जिल्ह्यामध्ये स्थायिक नाही झाले. भंतेजी पण इथलेच आहेत, मी इथलाच आहे, हे भंतेजी पण इथलेच आहेत, आपल्याकडच्या भागातले अजून पण आहेत, त्यांचे नाव येतील पुढे. पण आम्ही सर्वची सर्व जे आमचं कार्य आहे तर ते आमचं मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये आम्ही काम करतो. मराठवाड्यातल्या लोकांच्यासाठी आमची सर्व बुद्धिमत्ता त्या ठिकाणी पणाला लागते, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी, आणि त्यांना आम्ही ती संधी उपलब्ध करून देतो. आणि ज्या भूमीतून आलो त्या भूमीतले लोक त्यापासून थोडेसे वंचित राहत. कधी कधी थोडंसं वाईट पण वाटतं की हे त्यांना पण मिळायला पाहिजे. इथलीच्या विशेषतः गजानन नगरच्या महिला खूप श्रद्धा संपन्न आहेत. त्यांच्या पुढाकाराने इकडे मी बऱ्याच वेळेस आलो, उपदेश केला, आणि त्यांनी जो काही धर्मश्रवण केला तर आज मला ते पाहायला मिळतं की त्यांचं खूप मोठं दान आहे याच्यामध्ये. गजानन नगर चिखलीचं खूप महिलांनी दान केलं या कार्यक्रमासाठी, श्रमदान पण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या भालगावचे लोक खूप श्रद्धा संपन्न आहेत. इथे जातीयवाद पाळला जात नाही, इथे नीतिमत्ता पाहतात, आत्मीयतेने भंतेजीचं संगोपन करतात. त्यापेक्षा अधिक हे लोक तशा प्रकारचं भंतेजीचं संगोपन करतात. ज्यावेळेस आपले लोक भोजन दान देत नाही तर त्यावेळेस आपल्या लोकांना बोलणारे तेच आहेत की अरे तुम्ही लोक भंतेजी लोकांना भोजन दान देत नाही, असे कसे तुम्ही. ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाची वर्गणी असते तर सर्वात अगोदर वर्गणी देणारे हे अन्य संप्रदायाचे जे श्रद्धा संपन्न लोक आहेत, नीतिमान लोक आहेत, त्या सर्वात अगोदर देतात. हे आमचं घ्या. हे असे उदाहरणं क्वचित काही ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी हे आपलं एक भालगाव आहे. हे खूप प्रसन्नता होते की अशा प्रकारचं चांगलं वातावरण पाहून त्यांचे काही लोकांचे नाव येतील समोर. तर त्यांना सुद्धा ही एक खूप मोठी संधी, एक पुण्य तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे की ओरिजिनल बोधिवृक्ष या ठिकाणी आहे, की तुम्ही या ठिकाणी येत जाल, या ठिकाणी तुम्ही दान कराल, या ठिकाणी तुम्ही वंदना घ्याल, या ठिकाणी तुम्ही अभिवादन कराल तर तुमचं पुण्य होईल. एक छोटंसं काही उदाहरण सांगतो, जास्त भंतेजी काही बोलणार नाहीत, मी बोलणार आहे. मोठे भंतेजी बोलते नाही, एखादे भंतेजी बोलले नाही तर कोणी बोलणार नाही. मुद्द्याला अनुसरून सांगतो की एक प्रसंग असा की भगवान बुद्धांनी आपल्या आईचं ऋण फेडण्यासाठी 7वा वर्षवास 33 देवलोकामध्ये केला. लक्ष द्या थोडंसं. 7वा वर्षवास सम्यक संबुद्धांनी, सिद्धार्थ नावाच्या सम्यक संबुद्धांनी 33 देवलोकामध्ये केला. तर त्यावेळेस सम्यक संबुद्ध पृथ्वी तलावरती नव्हते, कोणालाच भेटत नव्हते. आईला जे उपदेश करत होते तर तुषित देवलोकांच्या देवता तिथे धर्मश्रवण करण्यासाठी येत होत्या. 33 देवलोकांच्या देवता तिथे होत्या, तर करोडोच्या संख्येने देवता होत्या. तर भगवान तिथे उपदेश करायचे आणि दात घासण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, स्नान करण्यासाठी हिमालयावरती अनंतत्व नावाचं सरोवर आहे तिथं ते येत होते. इकडे फक्त सारीपुत्त भंतेजीला माहीत होते की भगवान तिथे येत आहेत, तर सारीपुत्त भंतेजी तिथे जात होते. सारीपुत्त भंतेजी सर्व भिक्षूंमध्ये प्रज्ञेमध्ये अग्र होते. त्यांच्या प्रज्ञेच्या बाबतीमध्ये भगवान म्हणतात की 80,000 वर्षापर्यंत जेवढा पाऊस पडला एवढ्या पावसाचे थेंब मोजण्याची क्षमता माझ्या या पुत्रामध्ये आहे. एवढे महान प्रज्ञावान सारीपुत्त भंतेजी होते. मग ते भंतेजी तिथे यायचे. भगवंतांनी जो उपदेश केला देवतांना तो सारा उपदेश सारीपुत्त भंतेजीला सांगायचे. सारीपुत्त भंतेजी जसाची तसं आपल्या स्मरणामध्ये ठेवायचे. आणि भगवान तिकडे निघून गेले की सारीपुत्त इकडे यायचे. त्याच्या सहाऱ्याला राहणारे दुसरे 500 भंतेजी होते, 500 शिष्य. तर त्यांना ते शिकवायचे. तर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढा उपदेश केला गेला होतो की या कालावधीमध्ये भगवान मग पृथ्वी तलावरती नव्हते, कोणालाच भेटत नव्हते. आणि लोक तर खूप श्रद्धावान होते. मग अशा वेळेस बिंबिसार नावाच्या राजाने, बिंबिसारच बहुतेक, एक चंदनाची मूर्ती तयार केली बुद्धाची आणि त्या मूर्तीची पूजा करू लागले. भगवान खाली आले आणि बघितलं. भगवंताने झापलं धरून, ही मूर्ती तुला उपदेश करणार आहे का? ही मूर्ती तुला आशीर्वाद देणार आहे का? म्हणे नाही. म्हणजे तसं जर बघितलं तर आपण मूर्तीपूजक
अजिबात नाही आहे त्या कालावधीपासून. मग पुढे चालून काय झालं की ज्यावेळेस भगवान नाही आहेत तर भगवंताच्या पश्चात कोणाची पूजा केली पाहिजे. मग हे म्हणजे भगवान बुद्धाच्या नंतर जर पूजनीय काय आहे तर बोधिवृक्ष आहे. आणि तो बोधिवृक्ष तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे, ओरिजिनल आहे. कोणत्याही झाडाला बोधिवृक्ष म्हणत नाहीत. पिपळाच्या कोणत्याही पिपळ्या झाडाला बोधिवृक्ष नाही म्हणत. कोणत्याही पिपळ्या झाडाला चक्रा नाही मारले पाहिजे. फक्त आणि फक्त जो ओरिजिनल आहे तो त्या ठिकाणी निश्चितच पुण्य मिळतं. कारण सम्यक संबोधाने ते विधान केलेलं आहे की माझ्यानंतर श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बोधिवृक्ष. तर त्या पुण्यकर्मामध्ये ते बुद्ध रूप निर्माण करण्यासाठी ज्यांचं ज्यांचं दान आहे तर ते त्यांना मिळतं. म्हणून बुद्ध रूपामध्ये दान पण दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं सोनं पण टाकलं पाहिजे. तर या ठिकाणी मला असं वाटतं माझ्या माहिती तो खंडारे आई होत्या, त्यांनी याच्यामध्ये सोनं टाकलेलं आहे. अजून कोणं टाकलं असं मला माहिती नाही, पण ते त्यांचं एक महान पुण्यकर्म आहे की बुद्ध रूप तयार होत असताना त्यांनी त्यामध्ये सोनं टाकलेलं आहे. तर हे एक खूप मोठं पुण्यकर्म आहे, कुशलकर्म आहे. आणि ती संधी पूज्य बोधिपालोजी महास्थवीर यांनी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि त्यांचे शिष्य या ठिकाणी राहून आपण त्याचा वारसा पुढं चालवण्याचं काम करत आहे. मी आता थोडंसं पुढे जातो. या कार्यक्रमासाठी विशेषतः कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं तर बिना दानाचा होत नाही. आणि जे दानी लोक असतात तर भगवान म्हणतात गारवोचे निवातोज, ते गौरवनीय असतात. आणि मनावी भंतेचं चांगल्या प्रकारचं योगदान आहे. निर्माण करण्यासाठी भंतेचा सहयोग आहे. त्या ठिकाणी जी संस्था स्थापन झाली त्याचे ते अध्यक्ष आणि मी सचिव आहे. पण सर्वचे सर्व लोकोत्तरा महावीराचे पदाधिकारी आहेत. खमसिंग भंतेजी खूप डिव्होटेड आहेत, श्रद्धा संपन्न आहेत. आणि त्यांचा असा एक संकल्प आहे की मी जर बुद्धरूप तयार करतो तर माझं पुण्य आहे त्याच्यामध्ये. तर मग त्यांनी असं ठरवलं आहे, असं अधिष्ठान केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये 108 बुद्ध रूपाची निर्मिती करायची. आणि त्यापैकी जवळपास आता 100 भर झालेले आहेत, 50 भर झालेले आहेत. म्हणजे 50 प्लस 58 झाले. चव्हाण श्रद्धा संपन्न उपासक आहे. त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सेवा दिलेली आहे. 2 एकर जागा त्यांनी रिझर्व ठेवली. तर त्या ठिकाणी सुद्धा बुद्ध रूपाचे काळा वेळाला अनुसरून प्रतिस्थापना होईल किंवा ते निर्माण करण्यात येईल. या ठिकाणी दुसरे भंते जे आहेत धम्मानंद केले कमानीचे ते गेट बुद्ध रूपाचा या ठिकाणी सोनेरी कलर दिला. आणि सोबतच या कार्यक्रमासाठी त्यांनी 5,000 रुपये पण दिलेले आहेत. असे सन्माननीय आयुष्मान पंडित धोंडीबा जोगदंड साहेब मोठ्या भंतेजीकडे ते सामने झालेले होते 20-25 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून त्यांनी सर्वचे सर्व व्यसन सोडून दिले आणि एक आदर्श उपासक म्हणून जीवन जगत आहेत. आज जवळपास त्यांच्याकडे 3 कोटी रुपयाची धनसंपत्ती आहे. काही गर्व नाही, काही मीपणा नाही, काही अहंकार नाही. ज्या ज्या ठिकाणी धम्माचं कार्य असेल तर त्या ठिकाणी सरळ हाताने दान देतात. तर जोगदंड साहेब आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य मी सर्वांना या ठिकाणी सूचना करतो की त्यांच्या हातामध्ये एक बुके द्या. ते पूजनीय बोधिपालोजी महास्थवीर यांचं स्वागत करतील. त्यांना येईपर्यंत सांगता येईल की आपलं पुण्यकर्म आपलं मंगला सुरेश चव्हाण या संपूर्ण परिवाराला मी या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर यायचं आहे. चव्हाण परिवार ज्याने साऊंड सिस्टीम दान केलेले आहेत का उपस्थित? साधू साधू साधू. महिला मंडळाला समजून चांगल्या उपासकांना दिला. आणि धान्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा ज्याने दान दिला असा एक परिवार आपल्या गजानन नगरमधील चिखली येथील आयुष्यामध्ये चंद्रकला मधुकर खंडारे आई बाबा यांना मी सूचना करतो की आपण समोर यायचं आहे. त्यांच्या सुकन्या आयुष्यमध्ये कल्पनाताई इंगळे नम्र आहेत. आणि भंतेजी गेले की लगेच आई वडिलाकडून दान घेतील आणि त्यांना मला दान द्यायचे. असे सुंदर गुणी साधू साधू.
त्यानंतर आमच्या सदस्य आयुष्मान आर लेमाडे सर यांनी हा कार्यक्रम म्हणा साधू साधू साधू. मला वाटतं आजूबाजूचे खेड्यापाड्याचे जे आलेले आहेत उपासक ते थोडंफार पोटामध्ये टाकून आलेले असते. घेतलेलं आहे ते बनते धर्मानंद यांचं स्वागत करत आहेत. म्हणा साधू साधू साधू. आणि एक दान पण जमा केलं आणि धान्य पण जमा केलं आणि स्वतः पण दिला. तर अशा महिला आहेत. यामध्ये वैशालीताई वानखेडे, सुरेखा घोरपडे, अरुणा गवई, करुणा भंडारे, ठोंबरे आई, अनिता आंबोरे, संगीता जाधव, पल्लवी राहुल गवई. तर या सर्व महिलांना मी सूचना करतो की ताबडतोब उठा आणि इथे सर्वांनी फोटो काढून घ्यायचे शांत. संगीताताई म्हस्के, उपचाला दाभाडे, निशा वाकोडे, सुरेखा घोरपडे, अरुणाताई गवई, करुणा भंडारे, ठोंबरे आई, अनिता आंबोरे, संगीता जाधव, पल्लवीताई राहुल गवई. मला सर्वांनी साधू साधू साधू. ते इथं सोलार लाईट लावून दिलेले आहेत आणि ते या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट करतात. संताजी दाभाडे यांनी तयार आहे. म्हणा साधू 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 साधू. आणि त्यानंतर तयार राहायचं आहे विठ्ठल पवार आणि जानकीराम घोरपडे. हा इकडे समोर बघा इकडं. साधू इकडे थांबा एक मिनिट थांबा इकडे. समाधान करा सर आलेले आहेत त्यांच्याकडे बुके द्या. शंकर फौजी धाबा यांचा जो ग्रुप आहे त्यांनी समोर यायचं आहे. म्हणा साधू 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 म्हणून बसलं असलं तेवढं पुण्यकर्माचं कामा. साधू आगे आगे छान ठेवतो. साधू साधू. पुन्हा अंजीव कुमार वाकुडे खामगाव यांनी साधू साधू आणलेले आहेत. साधू साधू साधू. वैशाली सुनील म्हस्के यांनी साधू अद्या उचलून घ्या. साधू साधू साधू. हातला सर्व म्हणा साधू साधू साधू. या ठिकाणी येऊन करावं. भालगाव येथील उपासक उपासिका भिक्खू संघाचं स्वागत करत आहेत. म्हणा साधू साधू. या महिलांनी खूप चांगलं. भालगाव येथील उपासकांनी या लवकर लवकर. गजानन नगर चिखली गजानन नगर मधून साधू. भालगाव येथील उपासक भिक्खू संघाचं स्वागत करत आहेत. थोडं लवकर या. साधू. त्यानंतर हे गाव देऊळगाव धनगर या ठिकाणी मिळाले. साधू साधू. तर मी जे हे नाव करण्यासाठी परिवाराकडून दान देण्यात येत आहे. सर्वांनी अनुमोदन करा. म्हणा साधू साधू साधू. हा श्रम करणारे श्रद्धा संपन्न उपासक की जे आंबाशीवरून सुद्धा जे कोणी आलेले असते त्यांनाही सूचना आहे की आपण साधू साधू. त्या घराचे उपासक भिक्खू संघाचं स्वागत करतात. म्हणा आंबाशीवरून आलेले उपासक स्वागत करतात. म्हणा साधू साधू. आणि तिकडे कॅमेरा आहे तिकडे तुम्ही कोणाला दाखवा. साधू साधू. हा ठीक आहे. ओके चालू माझा बाकीचे चाललंय त्याचं ज्याचं झालं एका गावच्या सारेच लोकांनी यायची आवश्यकता नाही. मी 2-3 म्हटलं होतं.
हे स्वागत केलं आता. नाही कॅमेराचा समाज घरातला कॅमेरा धडाधड मारणार तुम्ही लाईव्ह. ठीक आहे. भाई फोटो काढा. ओके हां. आणि सांगा फोटो काढला म्हणून. कावेरी दादाराव जाधव यांच्या वतीने रोडा साधू जय गावाली. भाई गावाला फोटो. आता बसून घ्या सर्वांनी, खाली बसून घ्या. कॉम्पिटिशन ऐकायची. तुमच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कोणीही बिना जेवल्याचं जायचं नाही आणि सर्वांच्यासाठी भोजन तयार आहे. बंदोबस्ताची व्यवस्था यथोचित केलेली आहे. आणि आता बाकीच्या बाजूला साधू साधू पाहिजे हो हो बसून मला साधू नाही साधू साधू. हा आता खाली बसा सर्व. बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान असं केलेली आहे. या ठिकाणी बुद्ध संघाला दान करण्यामध्ये उपासकांनी काही दया तो तिथे उभा राहिला ते सांगतो साधू साधू साधू. अशा उपासक उपासिका पूर्वक या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण समोर यायचं आणि बुद्ध संघाचं स्वागत करायचं आहे. राहुल भंडेच्या गावावरून आलेले जे उपासक आहेत त्या सर्वांनी सर्वांनी आता बसून घ्या. त्याच्यामध्ये वादविवाद का असावा? मी तुमचा द्वेष का करावा? तुम्ही माझा द्वेष का करावा? तुम्ही माझ्याबद्दल इच्छा का बाळगावी? मी तुमच्याबद्दल इच्छा का बाळगावी? तुम्ही जसे मरणधर्मी आहात, दुःख तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होतं, तसं माझ्या जीवनात होतं. मी जसं दुःखापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे, तशी तुम्हीही आहात. मग आपण एकमेकाचा द्वेष करण्यापेक्षा एकमेकाला मदत का करू? विचार आहे मानवापुढे, समाजापुढे विचार आहे. मी जसा दुःखापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे, इच्छा ठेवतो, तशी प्रत्येकजण इच्छा ठेवतो. मग आपण एकमेकाला मदत केली पाहिजे. द्वेष करण्यापेक्षा, इच्छा करण्यापेक्षा, अहंकार, गर्व, मीपणा बाळगण्यापेक्षा एकमेकाला मदत कशी करता येईल, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये कसं सहभागी होता येईल, कसं एकमेकाचं दुःख वाटून घेता येईल आणि कसं कमी करता येईल, हे माणसाच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. तिथे मी नाही, तुम्ही नाही, तेथे फक्त रूप आणि नाम आहे, मन आणि शरीर आहे. बदलणारा आहे, नाशवंत आहे, क्षणभंगूर आहे, मरणधर्मी आहे. आणि अशा क्षणभंगूरतेच्या अवस्थेमध्ये आपण जीवन जगत असताना आपण मैत्री भावना केली पाहिजे. एकमेकाचं सुखदुःख वाटून घेतलं पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे. कोणी आजारी असेल, कोणी गरजू असेल, आपल्या पद्धतीने जेवढी त्याला मदत करता येईल तेवढी मदत केली पाहिजे. कशासाठी? जीवन आज आहे, उद्या नाही. आज तुम्ही पुणे मिळू शकता, उद्या संधी नाही आहे, भरोसा नाही कोणाच्या जीवनाचा. मग हे एवढं सुंदर जीवन तुम्हाला मिळालेलं आहे, त्याच्या जीवनाचं तुम्हाला कल्याण करता आलं पाहिजे. द्वेष भावना काढून टाकली पाहिजे, इच्छा काढून टाकली पाहिजे, लोभ, आसक्ती, तृष्णा, लालच या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. इथे आपण काय केलं पाहिजे? शेअर केलं पाहिजे, वाटून घेतलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये जन्म घेतल्यामुळं माणसाच्या जीवनाला सर्वात मोठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. शेअर करण्याची, वाटून घेण्याची, वाटण्याची, हिस्सेदारी बनवण्याची. आपल्या पुण्याचा हिस्सा, आपलं पुण्यकर्म, आपलं दान कर्म आपण दुसऱ्याच्या उपयोगी आणलं पाहिजे आणि ते पुण्य मिळवलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये फक्त पुण्यासोबत येतं, पैशासोबत येत नाही, धनसोबत येत नाही, पद प्रतिष्ठासोबत येत नाही, नातेवाईकांसोबत येत नाही. आई वडील, मुलं बाळं, भाऊ बहीण, मित्रमंडळी, पती पत्नी, कोणीही कोणाच्या सोबत येत नाही. सोबत कुठपर्यंत येतात? फक्त. आणि आज आपण बघतो हे सगळं काही जे आजचा कार्यक्रम आहे हा पुण्याचा कार्यक्रम आहे. पुण्य मिळवलं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या दान पारमितेनं प्रत्येकानं पुण्य मिळवलं आणि या पुण्याचा लाभ आज सगळ्यांना होत आहे. एवढे मोठे भंतीजी लोक, भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झाला प्रवचन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी.
तुम्हाला तुमच्या दानाचं अनुमोदन करण्यासाठी. किती भाग्यवान, किती पुण्यवान आहात तुम्ही. भोजनासाठी एक वेळचं भोजन टळू शकेल. आज तुमचं दुपारचं भोजन नाही झालं, संध्याकाळी तुमचं भोजन होईलच. पण ही संधी तुम्हाला नेहमी नेहमी मिळणार नाही. बघा, बंतेजी आज येते आहेत, 2-3 तासांनी निघून जातील. प्रवचन ऐकायला मिळेल, 2-3 तासांनी भोजन तुम्हाला मिळेल. संध्याकाळपर्यंत भोजन तुमच्याच वाट्याचं, तुमच्याचसाठी. थोडंसं उशिरा जेवता येईल, पण ऐकण्याची संधी नाही मिळणार. म्हणून माणसाने संधीचा काय केलं पाहिजे, उपयोग केला पाहिजे, फायदा ओळखला पाहिजे, त्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आणि त्यासाठी माणसाने नेहमी तयार असलं पाहिजे. भोजन तर कोणी खातं, कधी मिळतं. भोजन खाल्ल्याने वजन वाढतं, मांस वाढतं, मनुष्य जाडा होतो, सुंदर दिसतो, पण बुद्धिवान दिसत नाही, प्रज्ञावान दिसत नाही, धम्मसंस्कारी ते दिसत नाही. लोभ, आसक्ती, तृष्णा, हेवा, दावा, मीपणा, अहंकार, गर्व हे सगळे अवगुण माणसाच्या जीवनामध्ये उत्पन्न होतात. हे कमी करण्यासाठी, माणसाचं जीवन सुस्वरूप सुंदर बनण्यासाठी धम्म ऐकला पाहिजे, धम्म आचरण केलं पाहिजे आणि धम्माचं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे, धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि माणसाच्या जीवनाचं महान पुण्य आपण संपादन करतो. तर असा पुण्य संपादन करण्याचा हा एक कार्यक्रम आहे. या ठिकाणी बुद्धरूप तुमच्या साक्षीला आहे, तुम्ही साक्षीला आहात. तुमच्या पुण्याच्या कार्यक्रमासाठी भिक्खू संघ साक्षीला आहे. ज्या वेळेला भिक्खू संघ आणि तुमचा प्रसंग येईल, तर त्या वेळेला भिक्खू संघ साक्षी असेल. तुम्ही त्या ठिकाणी पुण्यकर्म केलेलं आहे, दानकर्म केलेलं आहे आणि त्याचं तुमच्या पुण्याचं अनुमोदन आहे. हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म आज तुम्हाला प्राप्त होत आहे. तर तुम्हाला जास्त वेळ उन्हात बसवणे, व्याकुळ करणे, पोटामध्ये वेदना वाढवणे हा काही उद्देश नाही. तुम्हाला धम्मही कळावा, भोजनही मिळावं, जीवनाचं सुखही मिळावं, मानसिक सुख, शारीरिक सुख दोन्हीही मिळावं. मानसिक सुख धम्मामधून मिळतं, शारीरिक सुख भोजनामधून मिळतं. तर हे दोन्ही सुख तुम्हाला प्राप्त व्हावे या उद्देशाने ही थोडक्यामध्ये धम्मदेशना तुमच्यासाठी दिलेली आहे. आपण सर्वजण अतिशय शांतपणे, आनंदाने भोजन करावं, स्वतःही करावं, इतरांना वाढावं, त्यांनाही जीव घालावं, त्यांनाही संतुष्ट करावं आणि त्यामधूनही पुण्य मिळवावं अशी अपेक्षा ठेवून आजचं हे प्रवचन या ठिकाणी थोडक्यामध्ये थांबवतो. सर्वांचे धन्यवाद. बघा, मी काय म्हटलं, माझं प्रवचन तुमच्या भोजनाच्या अगोदरच संपलंच. आता भोजन करायचं. हात जोडून बसा, आशीर्वाद घ्या. भिक्खू संघ आशीर्वाद देतो. सभ्येतियो विवज्जन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीले सा निचं वडापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलम्. साधु साधु. दान पारमितेनुसार आपल्या पुण्याचा लाभ आपल्याला हो. भिक्खू संघ तुमच्या पुण्याचं अनुमोदन करत आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सर्वांना सुगती प्राप्त हो, दुःखापासून मुक्ती हो, निर्वाण पदाचा साक्षात्कार हो. साधू साधू साधू. वाईट ठेवायचे. भालगाव येथील उपासक उपासिका आणि गजानन नगर चिखली येथील उपासक यांना मी सूचना करतो की आपण थोडंसं काही साईडला या आणि हे जे संघदान आहे भिक्खू संघाला करायचं आहे, पण गोंधळ नका करू, नाही तर मग बिघडून जाईल काम. आणि जे आर्थिक दान आहे ते राहुल भंतेजी आणि कुलदीप भंतेजी करणार आहेत. तर पहिल्यांदा कुलदीप भंतेजी मोठे असल्यामुळे कुलदीप भंतेजीला
सूचना आहे की जे आर्थिक दान आहे पाकिटाचं दान तुम्ही लवकर करून द्या. आणि बालगावच्या महिला उपासक आणि चिखलीचे उपासक उपासिका एका साईडला या इकडनं. साधू 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 साधू. इकडे बाजा म्हणते राहुल भंतेजी भुक्क संघाला आर्थिक दान करत आहेत. आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. भुक्कू राहुल त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सुंदर चांगला कार्यक्रम घडवून आणला आणि तुम्हा सर्वांना पुण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमच्याच दानातून या ठिकाणी भुक्कू राहुल हे आर्थिक दान करत आहे. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. अष्टगाथा मंगलमय ते पवित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे, पिंपळाच्या